श्री स्वामी समर्थ. बघा आज मी कशाची भाजी करणार आहे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आता आपल्या घरात प्रत्येक म्हणजे लेडीजना प्रश्न पडलेला असतो की सकाळ संध्याकाळ काय भाजी करायची, हाच विचार असतो सगळ्यांच्या मनात. पण मी आज सांगते तुम्हाला, आपल्या घरातलेच वस्तू अशा असते ते की आपण त्याची पटकन घेऊन आपण भाजी करू शकतो कशाची पण. आता मी घेतलेले इथं आता बघा खोबरं, कांदा आणि लसूण आणि कोथिंबीर हे आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि मी नंतर सांगते तुम्हाला मी कशाचं भाजी करणार आहे. आता हे बघा मी काय घेतले तर मी घेतले काजू. आता कुणाच्या घरी असतात कुणाच्या नसतात, आम्ही तर कायम ठेवतो काजू घरी कारण आम्हाला खिरीला लागतात. त्यामुळं मी फक्त आता काजूच घेतले. त्यात आपण काजू हे तेलात थोडेफार भाजून घेऊया. मी कढई ठेवली बघा, गरम कराय तेल ठेवलेलं आहे. त्यात आपण थोडं काजू भाजून घेऊया. लालसर झाले की काढून घ्यायचं. बघा आता मी काजू टाकलेले आहेत कढईमध्ये आणि ते आता आपण हलवत राहायचं. थोडंफार असं लालसर झालं की ते काढून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर जरा भाजीत चांगलं लागते. कारण जर भाजून न घेऊन आपण टाकलं तसेच तर ते पिटाळ्यासारखं लागतं तसंच काजू. त्यामुळे आपण भाजून घ्यायचे. हे बघा आता लालसर झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया. आपण आता तेलामध्ये मसाला टाकलेला आहे, भाजून घेऊया. आता आपण मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. मसाला पण जरा लालसर असं भाजून घ्यायचा. सारखं असं हलवत राहायचं आहे, नाहीतर मसाला खाली लागतो. मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी थोडं वापरून त्याची गिरवी केल्यासारखंच मसाला बारीक करायचा आहे, कोरडा करायचा नाही. प्रत्येक स्त्रियांना प्रश्न पडतो की रोज आमटी काय करायची, म्हणून आपण कधीतरी हे करू शकतो. बघू शकता आता तुम्ही मसाला आपला भाजलेला आहे. आता आपण घरची चटणी यात टाकूया. आम्ही घरची चटणीच वापरतो, दुकानची वापरत नाही. मी 3 चमचे चटणी घेतलेली आहे इथे. आता मी मसाल्यातच चटणी ती भाजून घ्यायची आहे, एक जीव करायचा आहे, पूर्ण मिक्स करायची आहे चटणी त्यात. लो गॅसवरतीच मसाला भाजून घ्यायचा आहे.
मसाला एकदम भाजून रेडी झालेली आहे. चटणी पण यात मस्तपैकी भाजलेली आहे. आता आपण यात गरम पाणी ओतूया. तुम्ही बघू शकताय मी आता ह्यात पाणी ओतलेलं आहे. आपण असं हे हलवून घेऊया सगळा मसाला. तुमच्या ह्यानं तुम्ही पाणी ओतू शकताय. आता ह्याला आपण उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर वरून काजू टाकून द्यायचे आहेत त्यात. तुम्ही बघू शकताय आता ह्याला उकळी आलेली आहे. आपण आता वरून ह्यात काजू सोडूया. आणि बारीक चिरलेली ते कोथिंबीर आपण यात टाकूया. आता ह्याला उकळी येऊन देऊया. आता तुम्ही बघू शकताय कसा मस्तपैकी भाजीला कट आलेला आहे. हे बघा कट आलेला आहे कसला मस्त आणि घट्टमुट भाजी झालेली आहे. कसं एकदम कट आलेलं आहे बघा. आणि अशी भाजी तुम्ही बिन करून बघा. प्रत्येकाच्या घरी काजू असतातच असं नाही, पण कोणाच्या घरी असतील तर अशी भाजी नक्की करून पहा. खूप छान होते. आणि माझ्याकडं काय जर चुकलं असेल तर मला कमेंटमधून सांगा. आणि भाजी अशी नक्की करून बघा तुम्ही. मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झालेली आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.